महाराजांकडे इंग्रज कसे बघायचे? म्हणजे एक मोठा योद्धा म्हणून बघायचे, किंवा इथे होणाऱ्या घटना हे बॅक टू इंग्लंड पार्लमेंटला ते रिपोर्ट कसे करायचे? इंग्रजांच्या ज्या वखारी होत्या, म्हणजे इंग्रजांना भारतामध्ये व्यापार करण्यासाठी जी परवानगी दिली ती त्यांना मुघलांकडून घ्यावी लागली. बरोबर. सुरत हे फार मोठं शहर त्यावेळचं, इंग्रजांनी सुरतला वखार सुरू केली होती. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी बरेचदा आदिलशहा, मुघल यांच्या पेठांवरही हल्ले करायला सुरुवात केली होती आणि बरेचदा मग इंग्रजांना सुद्धा यावेळेस धक्के पोचायला सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवातीचा जर दृष्टिकोन म्हणाल तर इंग्रजांना शिवाजी महाराज म्हणजे आदिलशाही म्हणा किंवा मुघल सत्तेविरुद्ध बंड करणारा बंडखोर असं वर्णन त्यांच्या शब्दांमध्ये दिसतं. परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की शिवाजी महाराज म्हणजे एक शूर योद्धे आहे, मोठे योद्धे आहेत, जागतिक पातळीवरचे योद्धे आहे, हे मनोमन मात्र इंग्रजांनी मान्य केल्याचं दिसून येतं. आणि म्हणूनच जेव्हा ते कंपनीला पत्र पाठवतात, जेव्हा त्यांनी लंडनला पत्र पाठवलं, विशेषतः दक्षिण स्वारीच्या वेळी जे महाराज त्या ठिकाणी गेले आणि जेवढ्या वेगाने त्यांनी तो भाग तिथला काबीज केला, तर ही गोष्ट कंपनीला लंडनला लिहिताना इंग्रज शिवाजी महाराजांची जी तुलना आहे ती जुलियस सीझरशी करतात, अलेक्झांडर द ग्रेटशी करतात. इतरही पत्रांमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांना दुसरा सेंटोरियस म्हटलं आहे, हनीबॉल अशी त्याची जी तुलना केली आहे. म्हणजे शिवाजी महाराज हे जागतिक दर्जाचे योद्धे होते हे इंग्रजांनी मनोमन मात्र मान्य केलं होतं.